इसकी डेट ऑफ बर्थ क्या है? 27 December. लास्ट ईयर 18 तुझ्याकडे माझा व्हॉट्सअप नंबर आहे. इनका नेम क्या है? एक मिनिट. मी डॉक्टर अमित सुभाष परदेशी. आज वर्ल्ड कॅट डे, जसं की जागतिक मांजरीचा दिवस असतो, ते पूर्ण विश्वभर सेलिब्रेट करण्यात येतो. तर या निमित्ताने किंवा या अनुषंगाने आज फ्री अँटी रेबीज वॅक्सिनेशन कॅम्प छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. हे सकाळी 11 पासून तर सुरू आहे. तर ते संभाजीनगरांना आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी यावं आणि मांजरीसाठी जे लसीकरण आहे, आपण जे फ्री मोफत फ्री अँटी शिबिर जे आयोजित केलेलं आहे त्याच्यात सगळ्यांनी या आणि सगळ्या मांजरींचं लसीकरण कृपया करून घ्यावे. आता याच्यात असं आहे की जे पेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर आहे, संभाजीनगर आणि फेलिंग क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. याच्यात 2 महिन्याच्या वरती जेवढेही मांजरी असतील ते सगळ्यांनी येऊन लसीकरण करून घ्यावे. धन्यवाद. सर, जर बाहेर करायचं असेल लसीकरण तर याचा किती खर्च आज तुम्ही ते मोफत करता? याचं असं ऑन ॲन ॲव्हरेज जर बघितलं आपण तर एक 300 ते 350 रुपये खर्च येतो याचा. आणि सर, हे किती वर्षापासून तुम्ही करता आणि याचा उद्देश नेमका काय? याचा उद्देश असा आहे की आता जेवढेही मांजरी असतात, लोकांना यांच्याबद्दल अवेअरनेस नसतो की लसीकरण करणं किती गरजेचं आहे, लसीकरण केल्यामुळे काय काय महत्त्व असतो, लसीकरणाचं काय महत्त्व असतो, लसीकरण केल्यामुळे रोगराई जी असते ती पसरत नाही. आता आपण लहानपणापासून बघत आलेलो आहे की रेबीज हा किती मोठा इश्यू आहे, म्हणजे पूर्ण जगभरात. रेबीज झाल्यावर काय होतं, रेबीज असं हे आहे मेडिकल इश्यू आहे की नाही, याला कुठेही ट्रीटमेंट नाही आहे. तर याच्यासाठी जर आपण अँटी रेबीज वॅक्सिनेशन जर करणार, कुठे ना कुठे त्यांचा जीव वाचणार आहे, लाईफ थ्रेटनिंग इश्यू होणार नाही आहे त्याचा, तर त्याच्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे. आणि मागच्या 4 ते 5 वर्षापासून आम्ही प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ संभाजीनगर मिळून अँटी रेबीज फ्री लसीकरण मोफत आम्ही करतो आहे आणि हे खूप दिवसापासून आता 4 वर्ष आणि हे पुढेही चालत राहणार आहे. सर, मांजरीचा हा विषय तुम्हाला कॅटचा तो विषय कसा आवडला तुम्हाला? नाही, आवडायचं नाही. बघा, आम्ही प्राणीप्रेमी आहे, आमची जबाबदारी आहे, प्रत्येक प्राण्याची आमच्यावर जबाबदारी असते. म्हणून कुत्रा असो किंवा मांजरी असो, याची आम्ही डॉक्टरने, आम्ही प्रत्येक मांजराची, आम्ही प्रत्येक जनावरांचे आम्ही डॉक्टर आहोत. त्याच्यामुळे असं याच्यात आम्ही भेदभाव कधीच करणार नाही. आणि काय मांजरीचा आवड म्हणजे असे खूप चांगले असतात, क्यूट असतात आणि चांगले असतात, असं काही नाही. पण सर, याच्यापासून आरोग्याला काही धोका होतो, त्यांचे केस वगैरे गळतात? कधीच नाही. हे सगळं मिथ्स आहे, याच्यात काही तथ्य नाही. खूप लोकांकडून आम्ही असं ऐकतो की नाही का, जेवणात जर केस गेले तर प्रॉब्लेम होईल, त्यांच्या केसामुळे आपल्याला खाज वगैरे येते, त्यांना हे असतो तसं काहीच नसतो. हे सगळं म्हणजे गैरसमजूतपणा आहे. तर याच्यात कोणच काही लक्ष देऊ नका. धन्यवाद. घेऊन देऊ सर.